हा शुभदाताई. डॉक्टर शुभदाताई खटावकर, करा सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा. सर्वांना दीपावली आनंदाची, सुखा समाधानाची, समृद्धीची जावो. आजच्या या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्व सादरीकरण करणाऱ्यांचं मनस्वी स्वागत. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ शंखनादानी गोड व्हावा यासाठी श्री विजयजी डेंगे आणि अनंत कुमार जोशी या दोघांनाही नम्र विनंती. अनंत कुमार अनम्यूट करा. हा. विजयराव. आणि प्रदीप अडूर. धन्यवाद सर्वांना. श्री विजयजी डेंगे, अनंत कुमार जोशी आणि प्रदीप आडूर, खूप छान शंखनादानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यापुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. आपल्याला माहिती आहे, आपण सादरीकरण या कार्यक्रमाला सादरीकरण का म्हणतो, कारण आजच मला अजित शेट्टे याने, हे आपले नवीन सभासद आहेत आणि पहिल्यांदा सादरीकरणामध्ये असणार आहेत. काय आहे, आपल्याकडे कवी खूप आहेत, लेखक खूप आहेत, म्हणजे आपण ज्याला स्वरचित आणि स्वलिखित म्हणतो. पण ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणजे कविता वाचून दाखवणं, ज्याच्यात आपण म्हणतो की शीर्षक आणि प्रत्येक ओळ दोन दोनदा म्हणायची आणि त्याच्यात तो भाव आला पाहिजे. आणि म्हणताना स्पष्ट उच्चार, शब्दोच्चार आणि त्याच्यातले भाव दोन्ही आले पाहिजेत कवितेच्या बाबतीत. आणि मधून मधून समोर कॅमेराला, म्हणजे प्रेक्षकाशी आपली नजरानजर पण झाली पाहिजे, ज्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतात. तसंच स्वलेखन असेल तर आपली एकच अपेक्षा आहे की ते 4 मिनिटात व्हावं. का? कारण आपले विकास पाटील आज सादरीकरणाला नाही आहेत. त्यांची एक सवय आहे, ते म्हणतात मी कोणतंही लिखाण घेतो करायला, वहीची 1.5 पानं होतील एवढं बघतो. थोडं वाढलं तर 1-2 वाक्य कमी करतो, थोडं कमी पडलं तर 1-2 वाक्य वाढवतो. हा, त्यामुळे उद्देश आपला तेवढाच आहे. आणि याच्यातून आपल्याला एक थोडं व्यवस्थित प्रेझेंट करणं, ज्याला सादरीकरण म्हणतो, सवय व्हावी. आपल्याला कुणाच्याही पुढ्यात मग बोलताना वगैरे ती सवय उपयोगाला पडते. तर आपला हा कार्यक्रम खरं सगळे हेड करतात डॉक्टर शुभदाताई खटावकर, पण आपण त्यांच्या सादरीकरणाने सुरुवात करूया, म्हणजे त्याच्यानंतर आपण सगळे सादरीकरण करूया. डॉक्टर शुभदाताई खटावकर, तुम्ही सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. हा ज्ञानाचा, आनंदाचा, संस्कारांचा आणि प्रकाश पूजनेचा सण असल्यामुळे आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारवंत महाराष्ट्र रत्नागिरी मुंबई आयोजित उपक्रम जो होता की ज्ञानाचा प्रकाश, त्यावर एक कविता सादर करते आहे. कारण हा दीपोत्सव आहे, प्रकाशाची पूजा पण करतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तेजाचा तळपता सूर्य. तेजाचा तळपता सूर्य. ज्ञान म्हणजे तेजाचा तळपता सूर्य. ज्ञान म्हणजे तेजाचा तळपता सूर्य. करी भस्म सकल अज्ञानास. करी भस्म सकल अज्ञानास. उजळुनी विचारांची सरसधारा.
उजळूनी विचारांची सरस धारा, करी प्रकाशित विवेक विचारास, करी प्रकाशित विवेक विचारास. अज्ञाने फोपावे दीर्घ अंधकार, अज्ञाने फोपावे दीर्घ अंधकार, जीवनाचा त्या योगे होई मग धिक्कार, जीवनाचा त्या योगे मग होई धिक्कार. नवविचारांची नव पालवी फुलवून, नवविचारांची नव पालवी फुलवून, ज्ञान करीत असे नित्य नवा नवा संस्कार, ज्ञान करीत असे नित्य नवा नवा संस्कार. ज्ञान प्रकाशाने उजळे जीवन प्रवास, ज्ञान प्रकाशाने उजळे जीवन प्रवास. ज्ञान निर्मित असे अंतःकरणी नवनवी आस, ज्ञान निर्मित असे अंतःकरणी नवनवी आस. आज फुलवी तेजोमय कर्तृत्वाचा प्रकाश, आज फुलवी तेजोमय कर्तृत्वाचा प्रकाश. मग सजे नित्य नव्या यशोदीपांची रास, मग सजे नित्य नव्या यशोदीपांची रास. यास्तव व्हा ज्ञानाचे खरे पूजक, यास्तव व्हा ज्ञानाचे खरे पूजक. ज्ञानच आहे तुमचे खरे रक्षक, ज्ञानच आहे तुमचे खरे रक्षक. ज्ञानाने वाढो ज्ञान शलाका, ज्ञानाने वाढो ज्ञान शलाका. ज्ञानानो मिळो सुंदर सात्विक, ज्ञानाने मिळो यश सुंदर सात्विक. ज्ञान आहे आदि अंती ज्ञान सर्व काळ, ज्ञान आहे आदि अंती ज्ञान सर्व काळ. जो जपेल ज्ञान होईल त्याचा उद्धार, जो जपेल ज्ञान त्याचा होईल उद्धार. ज्ञानच करेल सर्वांना ज्ञानवंत, ज्ञानच करेल सर्वांना ज्ञानवंत. मग तिन्ही लोकी ठरतील ते भाग्यवंत, मग तिन्ही लोकी ठरतील ते भाग्यवंत. जय श्रीराम. वा वा वा. वा, खूपच छान, सुंदर. अगदी धन्यवाद. योग्य वेळी योग्य कविता, ज्ञान आणि हो प्रकाश. हो हो. सुंदर. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. माझा रामायणातील व्यक्तिरेखाचा विषय. आदिकवी वाल्मिकींनी आपल्या अद्भुत प्रतिभेने रचलेले रामायण महाकाव्य जणू पुण्यवान गंगा प्रवाह आहे. यामध्ये वाचक केवळ पवित्र पावन होत नाही, तर हृदयापासून आनंदित होतो. रामकथा विविध प्रकारातून, नाटक, काव्य, रामलीला साहित्यातून आपल्या समोर येत राहते. तरी सुद्धा रामचरित्राची ओढ काही कमी होत नाही, ओढ लागतेच. आणि प्रत्येक पिढीत ती पुढे पुढे अशीच प्रत्येक पिढी त्यात रस घेते, कारण ती शांतीकडे नेते. आणि रामायणाचा अंगिरस हा शांतिरस आहे. राम एके ठिकाणी असं वाचण्यात आलं की रामचंद्रांनी मानवी अवतार धारण करून लीला केल्या. त्यामध्ये त्यांचे जीवन हे अनेक पातळ्यावर माणूस म्हणून असफल दिसून येते, माणूस म्हणून असफल दिसून येते. रामाच्या आयुष्यात सतत संघर्ष आणि एकामागोमाग एक चालून येणाऱ्या दुर्घटना आहेत. तरीही श्रीराम पूजनीयच आहे, पूजनीय ठरतात. शिक्षण जे होत नाही तोच विश्वामित्र रामाला सोबत घेऊन गेले. लगेच सुंदर राजकन्येशी विवाह झाला, राज्याभिषेक ठरला.
तोच रामाला वनवासासाठी निघावे लागले. तिथे पत्नीचे हरण झाले. राजपुत्र असून सोबत सैन्य नाही, सेवक नाही. शेवटी वानर सेना जमवून युद्ध केले. घरी जर आले, जरा थोडे सुखाचे दिवस दिसतात, तोपर्यंत सीतेचा त्याग करावा लागला. नंतर स्वतःच्या मुलांशी लढाई केली. कोणत्याच पातळीवर मानव म्हणून हे सफल जीवन काही नाही आहे. असे असतानाही श्रीरामचंद्रांची पूजा केली जाते. तो आदर्श का मानला जातो ते पाहूया. तर कारण इतक्या दुर्घटनानंतरही राम कधी रागावला नाही. त्याने कुणाचा तिरस्कार केला नाही. कधीही संयम सोडला नाही. सतत संतुलित राहणं अंगीकारलं. त्यांनी अंगीकारलेल्या सिद्धांत आणि मूल्याचा त्याने कधीही त्याग केला नाही. अनेक वाईट प्रसंगामध्ये राम स्थिर चित्त राहिला, म्हणून राम पूजनीय ठरतो. उपनयन संस्कारानंतर श्रीराम व त्याचे तिन्ही अनुज गुरुकुलात जातात. तेथे 12 वर्ष शिक्षणानंतर तीर्थयात्रा करत करत परत अयोध्येत येतात. त्यावेळी रामाला पूर्ण विरक्ती आलेली असते. राज्यवैभव, आशा आकांक्षा आणि देव या साऱ्याचा काळ नाश करणार आहे. ह्या सर्वाचा काळ जर नाश करणार आहे असे असताना मी याचा उपभोग कशासाठी घ्यावा असे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. आणि याच दरम्यान विश्वामित्र राम आणि लक्ष्मण याला नेण्यासाठी आलेले असतात. रामाच्या मनातल्या विचारांचा आणि विश्वामित्र या दोघात काही चर्चा होते. आणि नंतर वशिष्ठ आणि गुरु आणि शिष्याची म्हणजे राम आणि वसिष्ठांची काही चर्चा होते. आणि या चर्चेतून जो भव्य दिव्य मोक्ष सिद्धांत ग्रंथ आकाराला येतो त्याचं नाव महारामायण योग वसिष्ठ. असा हा तत्वचिंतन करणारा राम, एकवचनी, एक वाणी, एक पत्नी असा रामाला पद्धती हे विशेषण लावले जाते. रामाला पद्धती हे विशेषण लावले जाते. पद्धती म्हणजे जो योद्धा रथ, हत्ती इत्यादी न घेता स्वतःच्या पायावर उभा राहून युद्ध करतो, हे प्रतीक महान आहे. कोणतंही शस्त्र, रथ, हत्ती न घेता स्वतःच्या नुसत्या पायावर उभं राहून ते युद्ध करणं हे रामाचं प्रतीक महान आहे. आजच्या युगाला तर हे जास्त अधिक जाणवतं. स्वबळावर स्वतःच्या पायावर जीवनाच्या युद्धात लढायला उभा राहिलेला राम, हा राम आमच्या राष्ट्रीय जीवनाचे आणि आत्मिक जीवनाचे केंद्र आहे. त्यासाठी रामायणाचे महत्व जास्त आहे. रामाच्या नावाआधी जिचे नाव घेतले जाते ती श्रीरामाची पत्नी सीता, प्राणप्रिय बंधू लक्ष्मण आणि परमभक्त हनुमान यांच्याखेरीज रामाचे मंदिर सिद्ध होत नाही. एखाद्या कुठेतरी त्या रामाचं मंदिर काही ऐतिहासिक कारणाने झालेलं आहे, पण सर्वत्र आपल्याला रामाच्या उजवीकडे लक्ष्मण, डावीकडे सीतामाई आणि समोर मारुती आहे हे दृश्य सर्वत्र पाहायला मिळते. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा असंच आपल्याला चित्र दिसतं. जय जय रघुवीर समर्थ
सीताकांत स्मरण जय जय राम. वा 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 भारती वा, ताई, खूपच छान छान. झालं. खूपच छान, सुंदर. छान छान भारतीताई. धन्यवाद धन्यवाद. आता आपल्या समोर अजित शेटे सादरीकरण करतायत. अजितराव करा, सुरुवात करा. हा, तर सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा. हम्म. हा जो मी लेख लिहिलेला आहे, आता माझ्या हातात आहे, तो सप्टेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र टाइम्स मध्ये पब्लिश झालेला आहे. हम्म. अर्थात लेखक मीच आहे. एक प्रवास वर्णन आहे. प्रवास वर्णन म्हणण्यापेक्षा एका सहलीची गोष्ट आहे. मी थोडक्यात चित्रीकरण करण्याचा, म्हणजे शब्दात त्याला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो मी तुमच्या पुढे आता सादर करतो. ओके, करा सुरुवात. हा, तर नाव आहे ठोसे. हे महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेलं आहे हम्म. 29 सप्टेंबर 2018 मध्ये. ठोसेघर कास पठार व्हाया सज्जनगड. हम्म. डोंबिवलीहून आमचा 25 जणांचा ग्रुप पुण्याजवळील प्रति बालाजी मंदिर आणि साताऱ्या नजीक असलेल्या ठोसेघर धबधबा, सज्जनगड, कास पठार आणि गोंदवलेकर महाराजांचा मठ या ठिकाणी सहलीसाठी गेलेला होता. आमचा ग्रुप हा आभाल उर्दांचा होता, पण वयाचा बहुतेक सर्वांना विसर पडला होता. प्रति बालाजी मंदिराचं प्रवेशद्वार हे हेमाडपंथी पद्धतीचं होतं, तर मंदिराच्या चारही बाजूला संगमरवरी सभागृह होतं. मध्यभागी बालाजीचं मंदिर असून चारही बाजूला छतावर देवदेवतांचे पौराणिक देखावे होते. पठारावर स्थापित केलेल्या या मंदिराचा परिसर अत्यंत रम्य, स्वच्छ आणि मनोहारी आहे. तिथंच दुपारचं जेवण घेऊन साताऱ्याला जायला निघालो. गाडीत सर्वजण गाणी, अंताक्षरी आणि नाच हे सारे मनोरंजनाचे कार्यक्रम करत होते. सारेजण आपले वय विसरून या कार्यक्रमात सामील झाले होते. या सर्वात कधी सातारा आलं हे समजलंच नाही. लॉजवर आपापल्या बॅगा टाकून आम्ही ठोसेघरचा धबधबा पाहायला निघालो. ठोसेला छोटा धबधबा आणि मोठा धबधबा असे 2 धबधबे आहेत. शेकडो फूट खाली कोसळणारे हे धबधबे जणू काही निधड्या छातीतच वाटतात. फारच नयनरम्य. त्यांची गाज दूर अंतरावर ऐकायला येते. झाडाझुडपात निर्माण केलेल्या वाटेतून धबधब्याच्या दिशेने जाताना फार मजा येते. हे दृश्य डोळ्यात साठवून तेथून सज्जनगडाच्या पायऱ्या चढायला सज्ज झालो. बऱ्याच पायऱ्या चढून सज्जनगडावर पोहोचलो. तिथं रामदास स्वामींची समाधी आणि मंदिर आहे. परिसर अत्यंत स्वच्छ आणि मांगल्यपूर्ण आहे. एकीकडे दासबोधाचे पारायण चालू होतं. गडावरून खाली उतरून साताऱ्याला लॉजवर पोहोचलो. दुसऱ्या दिवशी कास पठारावर लवकर पोहोचायचे असल्यामुळे रात्री लवकरच सर्वजण झोपी गेलो. सकाळी लवकरच कास पठारावर पोहोचलो. पठारावर रंगीबेरंगी फुलझाडं फुलल्यामुळे पठाराचं सौंदर्य खुलून दिसत होतं. जणू काही फुलांचं नक्षीकाम केलेली साडी पठाराने नेसली आहे असाच भास होत होता. काही ठिकाणी लांबवर हिरवळ पण पसरली होती. हे सर्व पाहून बालकवींची हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे ही कविता आठवली. तिथे एक कृष्णतळ पण आहे. त्यात पान वनस्पती आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं पण आहेत. कास पठारावर पिवळ्या, गुलाबी, निळ्या, जांभळ्या, लाल, केशरी आणि पांढऱ्या अशा कितीतरी प्रकारच्या रानटी फुलांची झाडं आहेत. एक मस्त दृश्य पाहिल्याचं समाधान हे सारं डोळ्यात साठवून पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचा मुक्काम गोंदवलेकर महाराजांचा मठ होता. तिथे मठाबरोबरच गोशाळा पाहिली. गोशाळेत विविध जातीच्या 60 ते 70 गायी होत्या. मठाचा विस्तार फार मोठा होता आणि अतिशय स्वच्छ पण होता. इथं भक्त निवासात भक्तांसाठी राहायची सोय पण आहे. तिथे सकाळी नाश्ता आणि दुपारी अन्नसत्र असतं. भक्तांसाठी आणि इतरांसाठी पण ही सेवा मोफत आहे. सर्व पाहून झाल्यावर परतीच्या प्रवासाला निघालो. टूर व्यवस्थित पार पडण्यासाठी श्यामल कदम यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. वा 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 वा. हा, सुंदर सुंदर प्रवास वर्णन. छान, आणि खूपच छान. खूप छान छान. चांगलं चांगलं, मस्त मस्त प्रवास होणार. पूर्व कृतींना जागृती मिळाली. नाही, माझं अजून पण आहे, पण ते 3 मिनिटाचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी हे निवडलं. अजून माझे 7 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं इथपर्यंत सुद्धा माझ्याकडे वाचनाचा संग्रह आहे. म्हणजे मी स्वतः लिहिलेला. त्या बाबतीत आपण काय करतो, 2 भागामध्ये ऐकवतो. ठीक आहे, मग पहिला नेक्स्ट. भाग आणि नंतरच्या वेळेला दुसरा भाग. ओके ओके ओके.
आणि नाही इव्हन मी माझा आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई करा, सुरुवात करा. सर्वांना दिवाळी निमित्त माझा नमस्कार. नमस्कार. दिवाळीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. आज धनत्रयोदशी, दीपोत्सवाची सुरुवात तर झालेली आहे. भारतीय परंपरेत या दीपोत्सवाला खूपच महत्व आहे. अंधकार नष्ट करून अस्मंत उधळणाऱ्या प्रकाशाचं ऋण व्यक्त करण्याचा हा उत्सव आहे. वर्षा ऋतूची समाप्ती झालेली आहे आणि धनधान्यांनी लगडलेली पिकं डोलत आहेत आणि यामुळे सर्वांमध्ये आनंदाचं उधाण न आलं तर खरं नवलच आहे. हा आनंद लोकोत्सवातून व्यक्त होतो. तर या दिवाळी लोकोत्सवातील आज धनत्रयोदशीचा सण सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे जीवन लाभावे अशी कामना दिवाळीच्या सणाच्या रूपाने व्यक्त केली जाते. असे जीवन लाभण्यासाठी बुद्धी आणि धन जितके महत्वाचे तितकेच आरोग्यही. धनत्रयोदशी हा आरोग्य देवतेचे स्मरण करण्याचा, तिच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे. समुद्र मंथनामधून समुद्रातून देवता मानल्या गेलेल्या धन्वंतरीचा म्हणजे 5वे रत्न म्हणून लाभ झाला आणि या धन्वंतरीचा हा उत्सव आहे. पूर्वी अपमृत्यूचं खूप भय होतं. यम ही मृत्यूची देवता आणि अवकृपा होऊ नये म्हणून दक्षिणेकडे तोंड करून यमाला दीपदान करतात. इतर वेळेस मात्र दक्षिणेकडे तोंड करून दीपदान अशुभ मानले जाते. या संदर्भात एक आख्यायिका आहे. इंद्रप्रस्थाचा राजा हंस शिकारीसाठी भ्रमण करत असताना हेमराजाचे छोटेसे राज्य त्यांना वाटेत लागले. राजा हेमने त्यांचं स्वागत केलं. त्याच दिवशी हेमराजाला पुत्रप्राप्ती सुद्धा झाली. या पुत्राची कुंडली पाहून ज्योतिषाने भाकीत केलं की विवाहानंतर 4थ्या दिवशी या मुलाचा मृत्यू होईल. हेमराजाने पुत्राला वाचवण्यासाठी यमुना नदीतील एका डोहात घर बांधून स्वतः व राजपुत्राला तिथंच ठेवले. कारण पाण्यात सापाचं भय कमी असतं. परंतु झालं असं की ज्योतिषाने जी भविष्यवाणी केली होती ती खरी ठरली. राजा आणि प्रजा खूप दुःखी झाले. यमदूतही व्यथित झाला. त्यांनी यमराजाला प्रार्थना केली की असा अपमृत्यू कोणाच्याही वाट्याला येऊ देऊ नका किंवा तो येऊच नाही. यमराज गंभीर झाले. त्यांनी असा वर दिला की दिवाळीचे 5 दिवस जे लोक दीपोत्सव करतील त्यांच्या वाट्याला असे दुःख येणार नाही. तर आज संध्याकाळी एका पात्रात तांदूळ किंवा धान्य घेऊन त्याच्यामध्ये धन ठेवून पूजा केली जाते. धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवतात. आजच्या काळात मात्र हा सण आपण आरोग्यपूर्ण जीवनाचा निश्चय करून साजरा करावा. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व या सणाचा हेतू साध्य करावा. आज जगामध्ये 240 देशांमध्ये आयुर्वेद दिन पाळला गेला आहे. आपणही त्या आयुर्वेदाचा अवलंब करूया. धन्यवाद. वा 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 वा, मस्त माहिती, चांगली माहिती. छान छान माहिती, मस्त सुंदर, खूपच धन्यवाद. छान माहिती. डॉक्टर शुभदाताई खटावकर यांचं जे काही वक्तव्य असतं किंवा सादरीकरण असतं त्याची समीक्षा करण्याचं एक महाकठीण काम माझ्याकडे येतं. जी क्षमता कमी असली तरी मी ते करतो आणि करणार. आजचं त्यांची कविता एकदम भारी होती. एवढी स्ट्रॉंग होती ना, कारण ती सूर्याला धरून होती. तेजाचा तळपता सूर्य. आणि जेव्हा डॉक्टर शुभदाताईंच्या लेखणीतून शब्द निघतात ना, ते काय समीक्षा करायचं. प्रत्येक शब्द हा तितकाच भारी असतो आणि अर्थपूर्ण असतो.
हा, ज्ञान म्हणजे तेजाचा तळपता सूर्य, अज्ञानाला भस्म करतो, विचार उजळतात, प्रकाशी विवेक विचार बळावतात, नवविचारांची पालवी फुटते, नित्य नवा संस्कार होतो. प्रत्येक शब्द भारी आहे बघा. उजळे जीवन प्रवास, अंतःकरणी नवनवीन आस, तेजोमय कर्तृत्वाचा प्रकाश, नित्य नव्या यशो दिवांची माळ. पुढे छान म्हणतात ते, ज्ञानच आहे खरे रक्षक, ज्ञानाने मिळे यश, ज्ञान सर्व काळ जपेल ज्ञान त्याचाच उद्धार. ज्ञान सर्वांना ज्ञानवंत बनवतं आणि त्याला तिन्ही लोकी भाग्यवंत करतं. आजचीच कविता अशी नाही, डॉक्टर शुभदाताई, आपल्या प्रत्येक कवितेमध्ये तुम्ही एवढं सगळं ठासून भरता की मला नाही वाटत ते की त्या विषयाला आणखी कुठे शब्द उरत असतील. तुम्ही डॉक्टरेट आहात, त्यामुळे तुम्हाला 700-800 पानांचा प्रबंध लिहायची सवय आहे, आवड आहे. पण जेव्हा कविता करता तेव्हा एखादा विषय एवढा अर्क सारखा स्ट्रॉंग कसं करतात हे खरंच तुमचं कौतुक आहे. आणि इथून पुढची सूत्र मी डॉक्टर शुभदाताईंकडे देतो, त्यांनी पुढचं सादरीकरण समीक्षा करावी. डॉक्टर शुभदाताई, अनम्यूट करा. नमस्कार. सर्व सादरीकरण करणाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि सुरुवातीला शुभेच्छा. भारती खानोलकरांनी जी श्रीरामाची व्यक्तिरेखा आपल्याकडे सादर केलेली आहे, अद्भुत पराक्रम म्हणून अद्भुत रामायण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामायण हे हृदयापासून आलेलं काव्य. काव्य कसं आहे, आपल्याला नाट्य आहे, अन्य कितीतरी मनोरंजनाची साधने आहेत, पण श्रीरामचरित्र हे भारतीय मानसाचं अत्यंत सुंदर स्वप्न म्हणण्यापेक्षा ते ध्यास आहे असं म्हणूया. कारण ती शांतीकडे नेणारी घटना आहे, शांतीकडे नेणारं चरित्र आहे, शांती रसाचा आपल्याला आस्वाद घेणार आहे. इथे मला सतारीचे बोल ही कविता आठवते आणि त्या सतारीच्या बोलामध्ये शेवटच्या ओळीमध्ये कवीने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की शांती मनाला काय देते. शांत वादली गती शेवटी, शांत धरित्री, शांत निशाती, शांतची वारे, शांतची तारे, आणि सगळ्यात महत्वाचं शांतच हृदयी झाले सारे. म्हणजे आजच्या या अत्यंत भयानक काळामध्ये मनाला शांतता हवी असेल तर प्रत्येकानं रामायणाचा आदर्श आपला डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. रामाने मानवी अवतार घेतला तरी सुद्धा मानवी जीवन कसं सरस जगावं याचा एक आदर्श आपल्या पुढे ठेवला. आपण नेहमी म्हणतो माझ्या कितीतरी अडचणी आहेत, किती समस्यांना मला तोंड द्यावं लागतं, पण श्रीरामांचं आयुष्य अडथळ्यांनी भरलेलं, संघर्षाने भरलेलं, राक्षसांचा प्रतिकार करण्यामध्ये त्यांचं आयुष्य किती नष्ट झालं आणि एकूण वनवास किती नशिबी आला. पण या सगळ्यामध्ये रामाचं श्रेष्ठत्व जर काय असेल तर त्याची गीतेमध्ये जे आपल्याला शीतप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत, शीतोष्ण सम दुःखेषु समसंग विवर्जिता, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित्, अद्वेष्टा सर्वभूतानां करुणे कवेच. या सगळ्या श्रीरामामध्ये असलेल्या गोष्टी आज आपल्याला रामचरित्रामधून मिळतात. रामांनी ही म्हणजे परिटाने त्याच्या पत्नीचं केलेलं जे काही हीन विटंबना होती, निंदा नालस्ती होती, पण त्याला दोष न देता राजा म्हणून माझं कर्तव्य काय आहे आणि ते प्रजेकरता मला कसं पार पाडलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये रामाचं श्रेष्ठत्व
मनाचा तोल संयम कुठेही ढळू न देणं हा असल्यामुळे आपल्याला राम अत्यंत पवित्र, अत्यंत आदर्श आणि आपला जवळचा वाटतो. आज या स्वसामर्थ्यावर लढणाऱ्या, निशस्त्र युद्ध करणाऱ्या श्रीरामाच्या कौशल्याची गरज आहे. की राष्ट्र सुधारायचं असेल तर श्रीराम आणि श्रीकृष्ण हे आदर्श पुन्हा आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत. आणि केवळ मंदिरामध्ये आपण जाऊन त्यांचं दर्शन घेऊन एक वनभोजन केलं किंवा एक सहल केली हा दृष्टिकोन न ठेवता ते आपले आदर्श का आहेत, कसे आहेत आणि त्यांना आदर्श होण्याकरता आपलं जीवन किती संघर्षमय करावं लागलं या गोष्टींचा आज आपल्याला अभ्यास करण्याची प्रेरणा भारती खानोलकरांच्या लेखनामधून मिळाली. त्यामुळे भारती खानोलकरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा. श्री शेट्यांनी आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि 2018 मध्ये त्यांचा लेख महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेला ती सहलीची गोष्ट आपल्याला सांगितली. सहल म्हणजे काय, तर स्वतःच्या भावनांसुद्धा आपण हालचाल करतो आणि काहीतरी आनंद निर्माण करतो हा सहलीचा उद्देश आहे. बोचेगरची सहल त्यांनी सांगितली की केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेचा संचार हा प्रवासाचा उद्देश आहे आणि प्रवास हे ज्ञान संपादनाचं साधन आहे. याच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते कसे गेले, केव्हा गेले, कोणाबरोबर गेले, कुठे कुठे गेले याचा तपशील त्यांनी दिला. हेमाडपंथी मंदिर बघून मनाला मिळणारा आनंद, बालाजीचं ते मंदिर पाहून मिळालेली मनशांती आणि चारू बाजूला असलेली मंदिरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंदिरा शेजारी असलेला रम्य परिसर. म्हणजे मंदिर नुसतं बघून आनंद होतोच, पण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर मनाला मिळणारी शांती आहे. बॅक टू नेचर. आजही आपल्याला परत परत सहलीला जावं वाटतं, निसर्गाचा आनंद लुटावा वाटतो. मग गाडीमध्ये आपण काय केलं याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की वय विसरून अंताक्षरी आणि मनोरंजनामध्ये सगळेजण सहभागी झाले. सातारच्या लॉज मध्ये कसे गेले, नंतर बोसेघरकडे कसं प्रस्थान झालं, धबधब्यांचा मनस्वी सुंदर आवाज ऐकून मन कसं प्रसन्न झालं, सज्जनगडाच्या वरती असलेलं मांगल्य, तिथं असलेलं पारायण आणि त्यानंतर कास पठाराचं पाहिलेलं नयनरम्य मनोहारे, मनाला सांत्वना देणार आणि अत्यंत सुंदरतेचा जो काही साज चढवलेलं ते कास पठार बघून त्यांना ती फुलराणीची कविता आठवली की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत होती. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की निसर्गामध्ये निर्व्याज मन असतं. निसर्गाकडून घेण्याकरता आपण जेव्हा जातो तेव्हा गुण घेतो, म्हणजे संपत्ती किंवा जे काही वस्तू आहे त्याचा आभास आपल्याला कधीही होत नाही. आणि निसर्गामध्ये एवढ्यात करता जायचं की त्याच्याकडून दानशीलतेचा गुण घ्यायचा आणि मनसोक्त आनंद लुटायचा. अशा तऱ्हेनं रंगीत फुलांचे, रान फुलांचे रंग, वैशिष्ट्य, सुंदरता आणि हे सगळं अनुभवल्यानंतर 2 ठिकाणी त्यांनी आध्यात्मिक भेट दिली. एक सज्जनगड आणि दुसरं गोंदवलं. ही माझी अत्यंत परमप्रिय दैवते आहेत, ज्यांना मी सकाळ संध्याकाळ म्हणण्यापेक्षा मिनटा मिनिटाला जीवनाच्या शरण जात असते आणि त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळत असते. तर ते हे दोन्ही ठिकाणी जाऊन आले. तिथलं आध्यात्मिक प्रेरणा आणि जे काही मनशांती आहे त्याचा त्यांना जो काही धन संपत्ती मिळाली ती ते बरोबर घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले. अशा तऱ्हेनं एक सुंदर प्रवास वर्णन आज आपल्याला ऐकायला मिळालं.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना लेखनाचा खूप सराव आहे, ज्यांचं लेखन अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे, अशा नामांकित लेखकाची आज आपल्या सादरीकरणामध्ये भर पडलेली आहे. वा वा. ह्या दिवाळीला एक नवा दीप आपल्याकडे लागलेला आहे. त्याचं प्रकाश आम्हा सर्वांनाही प्रकाशित करण्यासाठी उपयोगी पडेल अशी भगवंताकडे इच्छा करून श्री शेट्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना भरपूर शुभेच्छा. प्रज्ञाताईने आपल्याला धनत्रयोदशीची गोष्ट सांगितली की समुद्र मंथनामध्ये जे धन्वंतरीचे जे काही हे मिळालेलं आहे, प्रेरणा मिळाली आणि तो उत्सव आज आपण अत्यंत आनंदाने साजरा करतो. कारण त्यामागे आपल्याला प्रेरणा अशी आहे की त्या काळी अपमृत्यूचं असलेले भय टाळण्याकरता, दीर्घ आयुरारोग्य लाभण्याकरता आणि अशा तऱ्हेनं भरपूर जीवन जगून आपला समाजाला उपयोग झाला पाहिजे, आपल्या हातून काहीतरी भरीव कार्य झालं पाहिजे, अशी प्रेरणा आपल्याला सगळे सण आणि उत्सव देतात. तशीच ही एक आख्यायिका पण त्यांनी आपल्याला हेमराजाची सांगितली की भविष्यकाळाने मुलाविषयीचं वर्तवलेलं भविष्य त्यातून सुटण्यासाठी पाण्यामध्ये बांधलेलं घर, पण भविष्य हे कोणीही टाळू शकलं नाही. शेवटी नियतीला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि मग म्हणून हे घडू नये यासाठी आपण आजही अत्यंत श्रद्धेने आणि मनपूर्वक हे उत्सव साजरे करतो. यामागे असलेली प्रेरणा आपण सतत जागृत ठेवूया आणि दिवाळीत जसे दिवे लावतो तसे विचाराचे, ज्ञानाचे, परस्पर सहकार्याचे अनंत दीप उजळून ही दीपावली पुढच्या अनंत दीपावलींची प्रेरणा ठरावी यासाठी भगवंत चरणी प्रार्थना करून मी सर्वांची रजा घेते. जय जय श्रीराम.